वसई विरार में अपराध का ग्राफ दिन ब दिन बढ़ता जा रहा है। मानो अपराधियों के जहन से पुलिस का भय ही समाप्त हो गया हो। ताजा मामला विरार के गड़गापाड़ा इलाके का है, जहां शिकायत की जांच करने गई सरकारी टीम व आरटीआई कार्यकर्ता पर जानलेवा हमला किया गया, जिसमें आरटीआई कार्यकर्ता की मौके पर ही मौत हो गई। इस घटना के बाद पूरे इलाके में सनसनी फैल गई। बताया जा रहा है कि इलाके की कुछ खदानों और क्रैशर को लेकर अमित चौधरी नामक व्यक्ति ने पीजी पोर्टल पर शिकायत दर्ज कराई थी। शिकायत के आधार पर वसई तहसीलदार ने मंडल अधिकारी प्रभाकर पाटिल को मौके पर जांच के निर्देश दिए थे। इसके बाद मंडल अधिकारी, उसका निजी चालक और शिकायतकर्ता की ओर से भेजे गए आरटीआई कार्यकर्ता आत्माराम पाटिल निरीक्षण के लिए गड़गापाड़ा पहुंचे थे। सूत्रों के अनुसार निरीक्षण के दौरान अधिकारियों को मौके पर कोई अनियमितता नहीं मिली और इसकी जानकारी शिकायतकर्ता को फोन पर दी गई थी। लेकिन जांच पूरी कर वापस लौटते समय आरोपी महेश पाटिल और उसके 10 से 12 साथियों ने पुरानी रंजिश के चलते टीम पर लाठी, लोहे की रॉड और पत्थरों से हमला कर दिया। इस हमले में आत्माराम पाटिल की मौके पर ही मौत हो गई। हेमनाथ पाटील। असं नेमकं काय हत्या झालेली आहे, नेमकं प्रकरणाने आपण विरार पोलिसांना दाखल त्यांचा काय मागणी आहे? आमची मागणी एवढी आहे, पप्पा तिकडे गेलेला खदानीवर, तो तलाठी करून साहेब आहे ना, तो पण त्यांच्या भाग्यानेच आहे. कारण की जेव्हा तिकडे भांडण झाली, मी त्या शिरगाव रोडलाच होता, तिकडून आला, जेव्हा मारामारी झाली तेव्हा बघितलं ही 14-15 जण पोरं आहेत. आणि जेव्हा मी तिकडे गेला ना, थांबलो तर त्यांजून माझ्या पप्पाला मारायला लावलेलं आणि कोण पाय बी ठेवलेला हातावर. मला बघितलं तर दगड फेकायला लागला. त्याच्यात होता भालचंद्र पाटील आणि धीरज करून होता शिरगावचा, धीरज भालचंद्र पाटील त्याचं पण नाव आहे पाठवलेतला. आणि किरण वगैरे आणि मयूर वगैरे पहिला पण मला काल रात्री धमकी दिली की उद्या तुझ्या पप्पाला काय करतो दाखवतो. आणि माझ्याकडे त्याची कॉलची हे पण आहे, मला कॉल आलेला काल रात्री त्याचा, ते पण आहे माझ्याकडे प्रूफ न. तो बोललेला का आम्ही करून दाखवणार करून. हे बघा, येतं कॉल आलेला मला काल त्याचा, मयूर पाटीलचा मला कॉल आलेला कालच. तो बोललेला आहे तर तुझ्या पप्पाला समजून, नाही तर उद्याच्या उद्या आम्ही काम करून टाकतो. आता काय म्हणणं आहे आपलं? आता माझं म्हणणं आहे, पोलीसवाल्यांनी मी सांगितलं की तलाठी करून साहेब आहे सर्कल, तर ते त्यांची FIR आहे, माझी FIR घ्यायला बघत नाही. कारण की त्या लोकांनी पैसे खाले असतील आणि त्यांचं ऐकतात म्हणून. मी त्यांना बोललो का पप्पा माझा गेलाय, तर तलाठीचा नाही गेलेला. माझी FIR घ्या आणि तलाठी मेन सामील आहे त्याच्यात. कारण की तो जो त्याच्या कानावर लागला ना, तो माझ्या पप्पाने मारलाय, तो मी माझ्या डोळ्याने बघितलेला आहे. जेव्हा माझ्या दगड फेकला ना, तेव्हा मी पळालो तिकडून, नाही तर मला पण तिकडे मारून टाकलं असं म्हणून माझा जीव वाचवण्यासाठी पळालो. आणि मी गेलो तिकडे, घरी सर्वांना सांगितलं असं झालं. तेव्हा एक येऊन सर्व, आमच्या घरी पण कार्यक्रम होता, मग तेव्हा सर्वजण यायला लागले का भांडणं झालेत करून. नंतर येऊन बघितलं मी तर पूर्णपणे तिकडे खड्ड्यात टाकलेला आहे. पोलिसांकडनं काय मागणी आहे? पोलिसांकडे एवढीच मागणी आहे की ते 14-15 जण होते, ते कन्फर्म पकडले पाहिजेत. आणि तलाठी पण त्यांच्यासोबत सामीलच आहे. तर तलाठीच्या कानावर लागले, माझ्या पप्पाने मारले, तर मी माझ्या डोळ्याने बघितलेलं आहे. कारण की माझी बाईक तिकडे समोरच होती, मी टर्न घेताना लगेच पळालो तिकडून. कारण मी जर थांबले असतो तर मला पण कन्फर्म आहे मारले असं. त्याच्या अगोदर पण त्यांचं मर्डर केलेलं आहे, त्याच्यामुळे मी पण घाबरून पळालो तिकडून. इस बीच महेश अंबाजी कदम ने सवाल उठाया कि क्या मंडल अधिकारी ने आरटीआई कार्यकर्ता को अपने साथ ले जाने की सरकारी अनुमति ली थी? क्या इसकी कोई आधिकारिक एंट्री दर्ज की गई थी? साथ ही सरकारी निरीक्षण के लिए शासकीय वाहन की जगह पर प्राइवेट कार का इस्तेमाल क्यों किया गया? उन्होंने सीसीटीवी फुटेज, कॉल डिटेल्स और पूरे घटनाक्रम की स्वतंत्र जांच की मांग की है। आत्माराम पाटील हे आरटीआय ऍक्टिव्हिटीज म्हणून त्यांच्या दुपारी झालेली घटना आहे शिरगाव मध्ये. मुळात त्यांची झालेली हत्या निर्गुण हत्या आहे. आम्ही ज्या माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाच्या माध्यमातून सदर घटनेचा मी निषेध व्यक्त करतो. परंतु घटनेची एकंदरीत पार्श्वभूमी जर आपण पाहिली तर स्पष्ट त्याच्यामध्ये प्रथम दर्शनी असं दिसून येतं आपल्याला की मंडळ अधिकारी जे आहेत विरारचे प्रभाकर पाटील, हे प्रभाकर पाटील स्वतःच्या गाडीतून आत्माराम पाटील यांना बसून त्या ठिकाणी स्पॉट व्हिजिटला गेलेले होते. मुळात एखादा सरकारी अधिकारी किंवा कर्मचारी ज्यावेळी अशा शासकीय वेळेत ज्यावेळी शासकीय व्हिजिट देतो, त्यावेळी त्याने प्रथमतः त्याच्या कार्यालयातील रजिस्टरला नोंद करून जायचं असतं. ती नोंद आहे की नाही हे प्रथमदर्शनी पाहावं लागेल आपल्याला. त्यानंतर मुळात प्रभाकर पाटील यांनी त्या आत्माराम पाटलांना ज्या गाडीतून घेऊन गेले ते संशयास्पद आहे. मुळात प्रभाकर पाटील हे सरकारी अधिकारी होते आणि अशा ठिकाणी त्यांना स्वतःच्या गाडीत बसून एखाद्या डेंजर जाग्यावरती त्यांना घेऊन जाणं आणि त्या ठिकाणी त्यांच्यावर हल्ला होणं हे अत्यंत महाराष्ट्र राज्यातली एकदम
निंदनीय बाब आहे आणि घडलेल्या घटनेचा आम्ही निषेध करतो. परंतु ह्या सर्व पार्श्वभूमी पाहता आपण माझा पोलिसांना त्या वसई विरार मीरा भांजर पोलीस कमिशनर आयुक्तांना विनंती असेल की ह्यामध्ये प्रभाकर पाटील यांना आपण सहआरोपी करावं. जे आरोपी ह्याच्यामध्ये आहेत त्यांच्यावरती कठोरात कारवाई करावी म्हणून माहिती अधिकार कार्यकर्ता महाराष्ट्राच्या माध्यमातून आम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांची भेट घेणार आहोत आणि त्यानंतर उद्या आम्ही तात्काळ स्थानिक प्राधिकरण म्हणून ह्या ठिकाणी प्रांत अधिकारी आणि उपायुक्त पोलीस यांचे आम्ही स्वतः 11 वाजता निवेदन देऊन या घटनेतील एकंदरीत जी काय घटना घडलेली आहे त्या घटनेच्या मुळाशी जाऊन आपण जे मारहाण करणारे आरोपी आहेत त्यांना तर अटक करावी, त्यांच्यावर कठोर कारवाई करावी. परंतु शासकीय कर्मचाऱ्यांनी ज्याप्रमाणे त्या आत्माराम पाटलांना घेऊन त्या ठिकाणी जाऊन मारण्यासाठी जे काही सहकार्य केलेलं आहे हे अत्यंत संशयास्पद असल्या कारणास्तव त्यामध्ये मंडळ अधिकारी प्रभाकर पाटील यांनाही त्याच्या सहआरोपी करावं. इतकी मोठी घटना घडली, सरकारी अधिकाऱ्यांमध्ये हल्ला झाला, पण मात्र पोलिसांना फोन केलेला नाही. आणि आता ज्या ठिकाणी ज्यावेळी प्रत्यक्षदर्शी प्रभाकर पाटील त्या ठिकाणी होते, ज्यावेळी आत्माराम पाटलांवरती हल्ला होतोय ही गोष्ट ज्यावेळी प्रथमदर्शी निर्देशन आल्यानंतर प्रभाकर पाटील यांचं कर्तव्य होतं की त्यांनी पोलीस यंत्रणेला फोन केला पाहिजे होता. आणि मुळात जर प्रभाकर पाटलांनी शासकीय विजिट त्या ठिकाणी देत होते तर मग त्या ठिकाणी स्वतः प्रोटेक्शन घेऊन का नाही गेले ते, हा एक संशयास्पद त्याच्यामध्ये एक घटक आहे. काय मागणी करता? माझी मागणी तीच आहे की आम्ही या संदर्भात आता मला अनेक लोकांचे कॉल आलेले आहेत महाराष्ट्रातून आणि महाराष्ट्रातील अनेक आरटीआय ऍक्टिव्हिटीज जे काही कार्यकर्ते आहेत त्याच्यामध्ये अत्यंत असं निषेधाचं वातावरण निर्माण झालेलं आहे आणि त्यामुळे काही दिवसामध्ये ह्या संदर्भात जर पोलिसांनी सुद्धा या घटनेशी मुळात जाऊन तपास करणं अत्यंत योग्य असेल. जर या ठिकाणी घटनेचा तपास झाला नाही किंवा कुठल्या प्रकारचे दिरंगाई जर झाली तर या ठिकाणी महाराष्ट्रातील तमाम आरटीआय ऍक्टिव्हिटीज या पालघर किंवा वसई विरार शहरामध्ये येऊन मोठं आंदोलन करण्यास तयार झालेले आहेत. ऍक्टिव्हिस्ट यांचाच आता जीव धोक्यात आलेला आहे, असं प्रकार वारंवार घटना हे आजची ही घटना झालेली आहे, याच्यापेक्षा अजूनही घटना झालेली आहे, परंतु ही घटना भयानक झालेली आहे. त्यांना त्या ठिकाणी एखादा सरकारी अधिकारी त्याच्या गाडीत बसवतो, त्या ठिकाणी घेऊन जातो आणि त्याच्यानंतर त्यांना दगडाने मारहाण होते आणि ते काही कुठले बाहेरचे नव्हते, मुळात ते स्थानिकच होते या ठिकाणचे. त्याच्यामुळे जो काही त्यांचा विषय होता तो विषय त्यांना बसून मंडळ अधिकाऱ्यांचा संपवायला पाहिजे होता. पण घातपात झालाय का? हा, मला म्हणून तर मी सांगतो का यामध्ये मंडळ अधिकारी संशय आहे ना आपल्याला की मंडळ अधिकाऱ्यांच्या गाडीतून त्या ठिकाणी जाणं आणि असा अपघात होणं हे अत्यंत म्हणजे एकदम घटनेच्या आपण जर मुळाशी गेला तर आपल्याला यातून स्पष्ट जाणवतं की मंडळ अधिकारी प्रभाकर पाटील सुद्धा यावेळी सहआरोपी झाले पाहिजेत. फिलहाल पुलिस ने इस मामले में आरोपी महेश पाटिल को हिरासत में ले लिया है तथा सभी पहलुओं से मामले की जांच में जुटी हुई है. विरार पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये गडगापाडा हा एक परिसर आहे. तिथे काही खदानींचं आणि क्रशर आहे चालू तिथे असतात त्या. आणि याच्या संदर्भामध्ये एक तक्रारदार आहेत अमित चौधरी. तर यांनी PG पोर्टलवरती एक तक्रार केली होती आणि त्या ती तक्रार तहसीलदार वसई यांना प्राप्त झाल्यानंतर त्या तक्रारीची शहानिशा करण्यासाठी वसई तालुक्यातले म्हणजे त्यांच्या ह्याच्यात असलेले मंडळ अधिकारी आहेत प्रभाकर पाटील. तर यांना तहसीलदारांनी आदेश दिला होता की तुम्ही सदर परिसरामध्ये जाऊन पाहणी करा आणि पाहणी करून तसा अहवाल सादर करण्यासाठी सांगितलं होतं. त्या अनुषंगाने सकाळी साधारण 11च्या सुमारास जे मंडळ अधिकारी आणि त्यांचा एक खाजगी वाहन चालक असे दोघंजणं त्या खदानीच्या परिसरामध्ये गेले होते. तिथे गेल्यानंतर ज्याच्या संदर्भात तक्रार होती तसं कुठल्याही प्रकारचं कृत्य होताना तिथं आढळलं नाही म्हणून त्यांनी तक्रारदार यांना फोनवरती त्याची कल्पना दिली की इथे कुठल्याही प्रकारचं काही चुकीचं असं आढळून आलेलं नाही. याच्यावरून जे तक्रारदार आहेत अमित चौधरी यांनी जे मंडळ अधिकारी आहेत त्यांना सांगितलं की मी माझा एक माणूस त्या ठिकाणी पाठवतो, तुम्हाला तो त्या सगळ्या परिसरामध्ये म्हणजे दाखवेल, तो मार्गदर्शन करेल. तर ह्याच्यावरून या घटनेमध्ये जे मयत झालेले आहेत आत्माराम पाटील हे या अमित चौधरी यांच्या निर्देशावरून त्या ठिकाणी गेले होते. हे जात असताना त्या परिसरामध्ये जे क्रशर किंवा खदानी वगैरे आहेत त्याच्याशी संबंधित जे यातले आरोपी आहेत
त्यामध्ये ते महेश पाटील आणि त्यांचे वडील, त्यांचा मुलगा आणि त्यांच्याबरोबरचे काही सहकारी, तर यांनी जुन्या तक्रारींचा राग मनात धरून यांच्यावरती लाठीकाठी, नंतर रॉड आणि दगड याच्या सहाय्याने हल्ला केलेला होता. आणि हल्ला करून याच्यामध्ये यातले जे फिर्यादी आहेत मंडळ अधिकारी हे किरकोळ जखमी झालेले आहेत, परंतु यातले जे आत्माराम पाटील आहेत तर यांना दगडाने ठेचून त्या ठिकाणी मारण्यात आलेलं आहे, ज्यामध्ये तिथे जागेवरती त्यांचे मृत्यू झालेला आहे. या प्रकरणी काही आरोपी अटक आहेत आणि बाकी जे निष्पन्न झालेले आरोपी आहेत या आरोपींना पकडण्यासाठी आमच्या सर्व टीम आहे त्या फील्डवरती आहेत आणि लवकरच आम्ही त्यांना अटक करू. याच्यामध्ये जी माहिती समोर येते आहे त्याच्यामध्ये एकूण साधारण 10 ते 12 आरोपी आहेत. नाही, ते सर्व गोष्टी आम्ही तपासतो आहे आणि गुन्हा दाखल करण्याची सुद्धा कार्यवाही चालू आहे. विरार से क्राइम रिपोर्टर्स टीवी न्यूज की एक रिपोर्ट.